नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज मी बनवत आहे मसालेदार खेकडा मसाला। तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मार्केटमधून मी मग ताजे खेकडे आणले। तशी साईज मला छोटीशीच मिळालेली आहे। या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी खेकडे अशा पद्धतीने साफ करून घेतलेले आहेत। ह्या कढईत आता तेल तापत ठेवूया। खेकड्यावर आता लिंबू पिळून घेतले। आता 1 चमचा मीठ टाकूया। 1 चमचा हळद, सगळ्या खेकड्यांना मीठ व हळद चांगले लागले पाहिजे। अशा पद्धतीने छानपैकी सगळ्या खेकड्यांना हळद व मीठ घोळसून घ्या। तेल कडकडीत तापलेले आहे, त्यात थोड्याशा आता लसणाच्या पाकळ्या टाकते। लसणाच्या पाकळ्या टाकल्यामुळे एक खेकड्याच्या मसाल्याला एक अतिशय सुरेख असा सुवास येतो व चवही चांगली लागते। यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकत आहे। कांदा छान लाल झाला, सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या। छान लाल झाला की त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे। 1 ते 2 चमचा अद्रक लसूण पेस्ट पुरेसी आहे। छान त्याला पण परतून घ्या। दोन ते 2.5 चमचे घरगुती काळा मसाला टाकायचा आहे। आता परतून घ्या। छान तेल सुटत आहे बघा, आपण बघू शकताय छान पद्धतीने तेल सुटत आहे। आपल्या खेकडा मसाल्याला छान रंग येण्यासाठी मी इथे काश्मीरी लाल मिरचचा वापर केलेला आहे। 1 ते 1.5 चमचा पुरेसा आहे काश्मीरी लाल मिर्च। तर त्यालाही छानपैकी मसाला मंद आचेवरती सतत परतत राहा। छान तेल सुटू द्या। इथे मी आता टोमॅटोची पेस्ट टाकत आहे। 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, त्याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, तीच मी इथे यूज करत आहे। आता चवीपुरतं मीठ टाकूया, थोडीशी हळद टाकूया। तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्या। मसाला चांगला परतला की त्यात लागेल एवढं थोडंसं पाणी टाका। परत अजून परता। छान तेल सुटलेलं दिसेल तुम्हाला इथे। केलास पोरियेरा केलास जनादानी पोरियेरा केलास जना
मसाला चांगला परतून झाला की त्यामध्ये खेकड्याच्या नांग्या व खेकड्याचे ते पाट वगैरे आहे तो सगळा भाग त्यामध्ये टाका व परता. एक ते दीड कप पाणी टाका. चांगले 8 ते 10 मिनटं कढईवर झाकण ठेवून हा खेकडा मसाला शिजू द्या. तयार आहे आपला झणझणीत असा खेकडा मसाला. खेकडा मसाला तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.